किंमत ताटाची नाही कार्याची असते. प्रस्तावना. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्याच आयुष्याशी, मनाशी आणि रोजच्या जगण्याशी निगडीत आहे. आता कधी आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा आपण एखाद्यासाठी सर्वस्व पणाला लावतो. कोणाचे तरी आयुष्य सावरण्यासाठी आपली वर्षानुवर्ष खर्च करतो. पण काही काळानंतर तीच माणसं आपल्याकडे दुर्लक्ष करू लागतात. आपली गरज संपली की लोकांचे रंग बदलतात. अशा वेळी मन खचून जातं. स्वतःच्या अस्तित्वाबद्दल शंका वाटू लागते. पण अशा वेळी खचून न जाता जगण्याचा एक मोठा संदेश देणारं एक साधं रोजच्या जगण्यातलं उदाहरण आपण समजून घेतलं पाहिजे. आता ते उदाहरण म्हणजे आपल्या घरातील जेवणाचं ताट. आता ताटाचे तत्वज्ञान आणि मानवी स्वभाव हे आपण पहिल्या भागात बघूया. आता आपण रोज जेवतो. जेवताना ताट समोर येतं, अन्न वाढलं जातं. जेव्हा पोट भुकेने व्याकुळ असतं तेव्हा त्या ताटाकडे आपण अत्यंत आदराने आणि अपेक्षेने बघतो. पण एकदा का जेवण झालं, पोट भरलं की त्याच ताटाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. आपण जेवण केलेलं ताट लोकांना नंतर खरकटं वाटतं. लोक त्याला बाजूला सारतात. पण जरा शांतपणे विचार करा, ताट खरंच वाईट असतं का? नाही, त्या ताटाने नुकतंच कोणाचं तरी पोट भरलेलं असते, कोणाची तरी भूक शांत केलेली असते, कोणाला तरी तृप्ती दिलेली असते. त्यामुळे ताट कधीच वाईट नसतं, तर त्याचं कार्य पूर्ण झालेलं असतं. अगदी हेच तत्वज्ञान आपल्या मानवी समाजालाही लागू होतं. आता समाजातही अनेक वेळा लोकांची गरज संपली की ते आपल्याकडे दुर्लक्ष करू लागतात. आता ज्या हातांनी त्यांना कठीण काळात घास भरवला, ज्या हातांनी त्यांना आधार दिला, त्याच हातांना लोक नंतर खरकटं किंवा निरुपयोगी समजून बाजूला सारतात. त्यांचा उपयोग संपला की आपण त्यांच्या दृष्टीने वाईट किंवा जुने ठरतो. आता आपण बघणार आहोत दुसऱ्या भागात बघणार आहोत बदलती सामाजिक परिस्थिती आणि गरजेची नाती. आता आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत नाती ही केवळ गरजेवरच चालताना दिसतात. आज कौतुक उद्या विस्मरण हीच आजच्या सोयरेपणाची, नात्याची नवीन रीत झाली आहे. आता जोपर्यंत तुमच्याकडून कोणाचे तरी काम करून घ्यायचे आहे, जोपर्यंत तुमच्याकडे काहीतरी देण्यासारखे आहे, तोपर्यंतच तुमची स्तुती केली जाईल. आता तुमच्यासाठी लाल गालिचे अंथरले जातील. पण ज्या दिवशी तुमची उपयुक्तता संपेल त्याच दिवशी लोक तुम्हाला ओळखायलाही नकार देतील. मग अशा वेळी माणसांचा गैरसमज होतो की माझी किंमत कमी झाली. या गैरसमजाने मन खचते, डोळ्यामध्ये पाणी येते आणि नैराश्य येते. पण मग इथेच आपल्याला सत्य समजून घेतलं पाहिजे. आपण वाईट नसतो, आपण निरुपयोगी नसतो, आपण तर उपयोगी असतो. फक्त सध्या समोरच्याला आपली गरज नसते, एवढाच काय तो फरक असतो. आता एखाद्याने आपल्याला बाजूला सारले, याचा अर्थ आपण संपलो असा होत नाही, तर आपण त्याचे काम पूर्ण केले आहे हा सकारात्मक विचार आपण केला पाहिजे.
आता आपण तिसऱ्या भागात बघूया, स्वतःची किंमत इतरांच्या वागणुकीत शोधू नका. आता मोठी चूक कुठे होते? आपण आपली किंमत लोकांच्या प्रतिक्रियेवरून ठरवतो. लोकांनी कौतुक केलं की आपल्याला वाटतं आपण खूप चांगले आहोत, आणि लोकांनी दुर्लक्ष केलं की आपल्याला वाटतं आपण निरुपयोगी आहोत. पण लक्षात ठेवा, स्वतःची किंमत कधीही इतरांच्या वागणुकीतून शोधू नका. लोकांची गरज ऋतुमानासारखी बदलत असते. आता हिवाळ्यात ज्या उन्हाची आपण वाट पाहतो, उन्हाळ्यात त्याच उन्हाचा आपण तिरस्कार करतो. ऊन तेच असतं, फक्त माणसांची गरज बदललेली असते. त्यामुळे तुमची किंमत लोकांच्या गरजेवरून ठरवू शकत नाही. तुमची खरी किंमत तुमच्या प्रामाणिकपणात आहे, तुमच्या कार्यक्षमतेत आहे, आणि तुमच्यात असलेल्या चांगुलपणात आहे. तुमचे गुण, तुमचे कर्तृत्व ही तुमची खरी संपत्ती आहे, जी कोणाच्या येण्या-जाण्याने बदलत नाही. आता चौथ्या भागात बघूया आपण, कर्म कधीच वाया जात नाही. आता या जगात लोक येतात आणि जातात. आता काही लोक आयुष्यात हाताशी धरून चालतात, तर काही लोक काम झाल्यावर हात सोडून देतात. पण एक सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा, आपले काम, आपले कष्ट आणि आपले चांगले कर्म कधीही वाया जात नाही. तुम्ही कोणासाठी तरी जे चांगलं केलं आहे ते ईश्वराच्या दप्तरी नोंदवलं गेलेलं असतं. समोरचा माणूस कृतज्ञ असू शकतो, पण निसर्ग कधीच कृतज्ञ नसतो. तुम्ही पेरलेलं चांगलं कर्म कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्या पाठीशी नक्की उभं राहतं. आता बघूया, पाचव्या भागात बघूया आपण, ताटासारखंच कसं जगावं. आता या लेखाचा हा अंतिम संदेश आहे. आता आपल्यालाही या आयुष्यात त्या ताटासारखंच जगायचं आहे. पोट भरूनही नम्र ताटात कितीही पक्वान्न असली तरी ते शांत असतं. आता आपणही आयुष्यात कितीही मोठे झालो, कोणाचे कितीही भले केले, तरी मनात अहंकार न आणता नम्र राहिले पाहिजे. आता उपयोग संपला तरी स्वच्छ. ताटाचा उपयोग संपला, लोक त्याला खरकटा म्हणून बेसिनमध्ये टाकतात, पण त्यानंतर ते ताट स्वतःला घासून पुसून पुन्हा स्वच्छ करून घेतं आणि पुढच्या वेळी नवीन अन्नाचा स्वीकार करायला पुन्हा कोणाची तरी भूक भागवायला तयार होतं. आता आपल्यालाही हेच करायचं आहे. लोकांनी आपल्या चांगुलपणाचा उपयोग करून घेतला, आपल्याला बाजूला सारलं, तरी दुःखाने, अपमानाने ते खरकटे डाग मनात ठेवून कुढत बसायचे नाही. स्वतःला विचारांच्या साबणाने आणि आत्मविश्वासाच्या पाण्याने पुन्हा स्वच्छ करायचे, मन पुन्हा शुद्ध करायचे, आणि उद्या पुन्हा कोणाच्या तरी उपयोगाला पडण्यासाठी, कोणाच्या तरी आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी सज्ज व्हायचे. आता आपण जो लेख पाहिल्यावरती त्याचा निष्कर्ष आपण बघूया. म्हणून मित्रांनो, आजपासून कोणी दुर्लक्ष केलं तर वाईट वाटून घेऊ नका. उलट अभिमान बाळगा की देवाने तुम्हाला घेणारा नाही तर देणारा बनवलं आहे. ताट जसं दुसऱ्याचं पोट भरून तृप्त होतं, तसंच आपणही लोकांच्या उपयोगाला पडून तृप्त व्हायचं.
किंवा ताटाची किंवा शरीराची नाहीच किंमत आपण केलेल्या कार्याची आहे. कर्म करत राहा, स्वच्छ राहा, नम्र राहा आणि आनंदी राहा. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला? तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन लेखासह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.